constituency as an independent candidate. Since then, a challenging one is his current portfolio of health minister. The present pandemic has put to test every person in the medical fraternity, and the minister in charge of these people and facilities has shown immense acumen in handling this pandemic. मागच्याचे आमदार श्री जोशुआ डिसोजा, मागचा शहराच्या नगराध्यक्षा सौ शुभांगी वायगळकर, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर नूतन बिचोलकर, मातृछाया ट्रस्टचे अध्यक्ष आणि गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री श्रीनिवास धेंपे, मातृछायेचे आधारस्तंभ प्राध्यापक मधुकर दीक्षित, मातृछाया न्यास समितीचे अध्यक्ष व ट्रस्टी श्री अनूप केळी. चिमुकले यांचे खूप खूप धन्यवाद. मला इथे तांच्याकडे जवळजवळ 35 वर्सां सुमार किंवा 40 वर्सां सुमार संबंध आशिल्ले. माझे मित्र बाब विश्वजीत राणे, म्हापशा मतदारसंघाचे आमदार, तशेंच माझ्या आनी एक मित्राचे चलो बाब जोशुआ डिसोजा, ह्या म्युन्सिपॅलिटीची नगराध्यक्ष बाय शुभांगी वायगणकर, तशीच बाब नूतन बिचोलकर ही ह्या वॉर्डाची तुमची नगरसेवक आसा. आणि म्हजे वांगडी सगळे मातृछायेचे दीक्षित सर, अनूप केणी, सविता प्रभू आणि तुम्ही सगळे. पहिले म्हणजे अत्यंत खोस भोगता की आज माझ्या आजोळा आणि एक आश्रम सुरू जाता. म्हापशा म्हणजे म्हाका एकदम एक म्हणजे पैकी कोण नासता. सगळे आपले काका, मामा, भाई सगळे लोक जे थंय काम करतात तो आपलो परिवार सदस्य कसो आसता. हे मातृछायेचें वैशिश्ट. आणि हे वैशिश्ट म्हणून मातृछायेक जो सपोर्ट मेळटा तुमच्या लोकां कडल्यान, म्हाका सांगीन दिसता जेन्ना फाटले खेपो मातृछायेन प्रकल्प उबो केलो तेन्ना व्हडल्या लोकां परस बारीक लोकांनी चड देणगी दिली. आमी एक संपर्क अभियान म्हणून सुरू केलो आणि हांव सदांच दीक्षित सराक सांगी 15 लाख म्हळ्यार चड, 20 लाख म्हळ्यार खूब जाले. ते आमी 50 लाख क्रॉस केले त्या लोकां कडेन. कोणे 10,000 दिले, 15,000 दिले. हातून कळटा डीप रूटेड एफेक्शन, रिस्पेक्ट आणि मातृछायेचें काम कोण लोक दिता म्हणून. ओगीच लोक नाल्यार पयशे दिना, व्हडले लोक दिता ग्रास मारून. तर मला 100% गॅरंटी आहे 143 वर्ष सुद्धा मातृछाया संघ वटवृक्ष गौरव आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं योगदान ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती आहे. तुमचे सगळ्यांचे आधार आपल्याचपैकी असल्यामुळे आधार मानावे तितके कमीच. आम्ही आज सर्वांनी माझ्या सरकारकडे तसं मोठं काम मी काही केलेलं नाही, परंतु मला तरी कोणी सांगितलंच नाही आणि असा कार्यक्रम आहे तर तुम्ही या. मी पण सांगितलं माझी आता एवढी परिस्थिती नाही, तरी पण 2-3 वेळा तरी येऊन मला सांगितलं की तुम्ही या आणि आम्ही तुमची व्यवस्था गाड्याची व्यवस्था करू. त्यामुळे म्हणून त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी या ठिकाणी आले आहे. परंतु काही सत्कार मला झालेला आहे याला मी पात्र असं मला तरी काही वाटत नाही. मी कसं फार मोठं काम केलं आहे. याच्या पुढे या ज्या काही मातृछायेच्या ज्या शाखा आहेत तर त्याची दिवसेंदिवस उन्नती हो आणि सर्व आपण इथे जमलेले लोक आहात किंवा ते कोणी या ठिकाणी आलेले नाही आहेत ते सुद्धा त्या आश्रमाकरता मदत करतील किंवा त्याचं कार्य करतील आणि उत्तर त्याची उन्नती होत जावं
एवढी देवाजवळ प्रार्थना करून मी म्हणजे दोन शब्द सांगते. युनिव्हर्सिटी रोटरी आणि विविध संस्थांचे जे पदाधिकारी आहेत दोन सगळ्या मान्यवर आणि प्रेक्षकांना प्रणाम. एक दीस सकाळी गांवाचे गजानन आपटेचो म्हाका फोन आयलो. आमकां एक प्रिमायसीस जाय म्हापशा आनी तुमची प्रिमायसीस थंय आसा पळय. म्हणटा हांवें म्हणलें ताका तुजें नांव आपटे कशें आयलें तें म्हाका सांग. आनी आमी तें आपट्याचें झाड बी अशें पळयता तशें देव कलमा विलमा पळय वता. तेणें तें आपटे हेजें म्हाका विश्लेशण करून आपटे इश्ट वगैरे ते सगळें करून तेणें म्हाका सगळें एक्सप्लेन केलें. आनी थंयच्यान म्हजी जी दोस्ती गजानन आपटे कडेन जाली ती आतां स्टॉक मार्केटान स्टॉक पळय वाडटा तशी वाडत गेली आनी ती आनी खूब वाडली. खरें म्हणजे हो सत्कार एक्चुअली तें म्हजें जावयाचें घर. प्रत्येक गोश्टीक जावयाचें जर कन्सेंट नाशिल्लें जाल्यार हांव तें कांयच करूंक शकनाशिल्लो. ताका लागून हो सत्कार हांव म्हजो जावय साईराज पेडणेकर तेजे बरोबर शेअर करता. आनी मागीर म्हाका दिसलें की तें घरान सगळें सारकें नाशिल्लें तेन्ना हांवें टीम हाडून सोडली. इलेक्ट्रिशियन्स आनी वायरींग सगळें. आनी भुरगीं म्हणलें हांगा सगळीं रावतलीं तांकां तें उदकाचें हेजें सगळें प्रॉब्लेम जावं जायना म्हणून तेणी तें सगळें प्लंबींग टाकी हें सगळें काम केलें. टायल्स घातले आनी तेजें सुशोभीकरण केलें. मदत करची आनी म्हाका शुभेच्छा व्यक्त करून म्हजे दोन शब्द सांगता. लोक आसलेले आमचे समर्थक आमचे खूब खुशी जाता हांगा येवन. म्हाका खूब म्हायती ह्या दिसांनी श्री दत्ता कुलकर्णी हेंच्या माध्यमांतल्यान ते सदां म्हाका सांगत आसता की काम कशें कितें चल्लां त्यो गोश्टी कशें फुडें व्हेले वयता. हांव इतलेंच सांगूंक सोदतां की म्हाजे वडील तेंचो खुबसो परिचय आशिल्लो म्हाज्या आश्रमांत बी गेल्ले आसा. पूण जें काम तुमी करता म्हाका तरी दिसता की आनंद आसा कांय गोश्टी फुडें व्हरपाक. आनी तुमचे कडेन ह्या तरेचो अध्यक्ष जो सगळ्या रितीन श्री जेंको दिक्षीत सर आयिल्ले मेळपाक आनी त्या पळोवन इतलें दिसलें की तेंचें जें पॅशन हे सगळे गोश्टी फुडें व्हरपाक अशें दिसून येता की आमी खंय तरी जुळोवंक जाय ह्या मिशनाक आनी आमचो खंय तरी हातभार लागूंक जाय आनी आमचो खंय तरी एक वेगळ्या तरेन तेंको दिवपाचो आमी प्रयत्न करूंक जाय. पूण श्रीनिवास जेंको सारके तांचो परिवार म्हाका दिसता ते ह्या तरेचे शिक्षण क्षेत्रांत आसूं मातृशाळेच्या माध्यमांत आसूं तेंचें जें एक वेगळे तरेचें पॅशन आहा. हांव कित्याक उल्लेख करता कारण तेंचे सारके व्यक्ती गावपाक इतल्यो गोश्टी तेंचे आयज मातृशाळेचे ट्रस्टी आहा. तेंचे वडील तेंचे पूर्ण फॅमिली गोंयांत प्रत्येक कडेन तेंचो खंय तरी हातभार लागता. त्या माध्यमांतल्यान संस्था वाडोवपाचो तेंचो प्रयत्न सुद्दां आसता. दिक्षीत सर आयले. दिक्षीत सराक हांव एकूच सांगूंक सोदता आयज की आमचे कडेन जे कितें आमी गोश्ट हांव सरकाराच्या वतीन सांगता इंडिविज्युअल लेवल की आमी कितें करूंक शकता समाजाक. आमी पळयता की राजकारणांत जायते लोक येता पूण समाज कार्य हो जे उद्देशान मनीस भितर सरता तो खूब वेळ टिकता राजकारणांत. ल्हान हांवें पळयल्लें आसा म्हाज्या स्वताच्या दोळ्यान कोवीड आसतना व्हॉलंटियर्स आमचे आशिल्ले तुमचे मातृशाळेचे सगळे लोकांक गायड करताले. सगळ्या तरेन आमी तेंच्या फेसिलिटी केले तेन्ना. पूण म्हाका तरी दिसता की श्रीनिवासान उल्लेख केल्या प्रमाणे की आयज तुमचे कडेन 4 आश्रम जाल्ले आसा. आतांच उल्लेख केलो की फुडले 50 वर्सां जावपाचे 4 वर्सां प्लॅन निर्माण करपाचो आनी वेगळे तरेचे आश्रम निर्माण करपाचो प्रयत्न ते तेंचे मनान आहा. म्हाका दिसता यश निश्चित गावतलें कारण इंटेन्शन जेन्ना कितें बरें आसता ताका सहज यश गावता. पूण बऱ्यापैकी लोक बी जुळोवंक जाय त्या इनिशिएटिव्हान. हांगा बसलेले सगळे ऑडियन्सान एक पळयल्यार प्रत्येक व्यक्ती आपापल्या लेवलाचेर वेगळ्या तरेन तो एक विशय फुडें व्हरूंक शकता.
श्रीनिवासाचे उल्लेख आणि बाब जोशुआ एक यंग असो डायनॅमिक आमकां म्हापश्यान आमदार आनी तो बी आपल्या लेवलाचेर तेंचे वडील म्हाजे बरे मित्र आशिल्ले आनी श्रीनिवासाचे उल्लेख करता कित्याक जेन्ना संस्था कोणाची एक बरी व्यक्ती ताच्या हातान आसता तो व्यक्ती ताका बरे बरोबर आनी बरे पैकी तो डायरेक्शन दिवं शकता ताका उल्लेख केल्या प्रमाणे ते म्हणटात हांव सदां म्हणटा श्रीनिवासान हांव बरें ल्हानपणाच्यान खेळून आमी वयर सरला 30 वर्सां न्हू एक्चुअली मोर दॅन 44-45 इयर्स आमी जेन्ना शेजारी जाले म्हजे वडील तेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्नाच्यान आमचो संपर्क वाडत चल्लो आनी आयज पर्यंत संपर्क तसोच आसा कांय बदल जावं ना आमच्या संपर्कांत आनी आमचे मित्रता आनी वाडपाक जाय आनी ह्याच तरेन एक बरी अशी डायनॅमीक व्यक्ती जे ट्रस्टी आनी जे तुमचे अध्यक्ष म्हाका दिसता तेंचें एक विजन आनी बरें शिक्षण घेतलेली अशी व्यक्ती ताका जगभर कितें चल्लां खबर आहा आनी हे आमचे ते भुरग्यांक तुमी जे वयर काडपाचो प्रयत्न करता तांकां तुमी सपोर्ट करता म्हाका दिसता ह्या तरेचे गायडन्स तुमी सगळे आहात आनी तुमी ह्या तरेचे गायडन्स जे दिता म्हाका दिसता की एकदम बरी गोश्ट आनी आमचे वॉट एवर कॉन्ट्रिब्युशन आमचे कडेन जे तुमकां दिसता आमी करूं शकता एक ल्हान प्रमाणांत आमी करपाचो आमचो सदां प्रयत्न आसतलो आनी जें कितें परमिशनां लागता गव्हर्मेंट आमचो तुमचो जो अधिकार तो आमी फक्त सही मारपाचें आनी दिवपाचें तें कांय व्हडलें काम न्हू मेन म्हणजे कित्याक की आयजच्या दिसा प्रत्येक गोश्ट दिसता की कठीण आसूं शकता तें कठीण सोंपें करपाक म्हणून लोकांनी आमकां थंय बसयलें आनी तुमचे मदीं दत्ता बोलकरा तेंचे एक शब्द म्हणटा म्हाका ते व्हडले भाव आसा तो तांकां सदां मानता आनी मेन म्हणजे कितें आहा की कोण तरी गायड करपाक एक व्यक्ती लागता गायड करपाक आनी ह्या तरेचे गायडन्स जाल्यार आमकां बी कळटा की बाबा कितें चल्लां संस्था कशी चल्ल्या आनी श्री दीक्षीत आयले तेन्ना तेणी आपल्या मार्गदर्शन म्हाका दिलें तें म्हाका एकदम बरें दिसलें त्या दीस जेन्ना आमी उलयताले की खुबशे गोश्टी कळटा नाल्यार आमी म्हणटा आमी मंत्री जाले की सदां राजकारणांत मंत्री दिसता की सगळ्याक खबर आसता तशें नासता तें खुबश्यो गोश्टी जे चल्ला समाजान कितें चल्लां लोक कितें करता समाजकार्य म्हणटा तें कशें तेजें डेफिनेशन बदलत चल्लां हें कितें आहा हे सगळे गोश्टी चर्चा केल्या शिवाय ते मनशाक कळना हांवें म्हाज्या मतदारसंघांतलो आमचो टिचर ग्रूप म्हाज्या मतदारसंघांतलो आमी सदां भुरग्यांक सांगता की बाबा तुमी आमकां सूचना करा तुमचे विचार घेवन आमकां फुडें वचूंक जाय आमचे कडेन सगळे विचार आहा म्हणून आमी फुडें वचूंक शकना आनी ह्या तरेची संस्थेक जोडपाक म्हाका बी एक इच्छा आसा आनी जें कितें हांव करूं शकता तुमचे खातीर निश्चित तुमी सांगचे टायम टू टायम श्रीनिवास आसा श्री दत्ता बोरकर आसा दीक्षीत सर आसा निश्चित तुमी सांगचे त्याच तरेन आमकां फुडें वचूंक जाय पूण पयलीं जे कार्य करपाची परिस्थिती आशिल्ली ती वेगळी आशिल्ली आयज सोंपेपणान पूण कितें आसा लोकां मदीं बी एक वेगळे तरेचे हे भावना निर्माण जेन्ना जाता मनीस मागीर फुडें सरता वेगळे तरेन सपोर्ट करपाक आनी कार्य फुडें व्हरपाक आनी संस्थेक पाठिंबो दिवपाक आनी आमचो पाठिंबो निश्चित आमच्या जायक आसतलो contribution करता. I feel as all of us are here on the stage as supporters, आमच्या honorable as नेस्ता सांगला तशे तेणी सांगला तशे the backbone of this institute is the people that work, people that make this program happen. It does not just stop there. I should congratulate Shaya for their keen eye on social issues, public, which cater to various needs such as health centers, short homestays for patients, physiotherapy centers, ambulance services, yoga classes, etc. Today, with 50 volunteers, Pathru Shaya successfully helped more than 5 lakh patients in healthcare and touched more than just the intention of helping and serving people. It humbles me, but also fills me with pride to be able to speak on this occasion and address all of you all gathered here, my fellow citizens who work around the clock for the betterment of others. तुम्ही ही सेवा जी करता ल्हान भुरग्यां खातीर, सिनियर लोकां खातीर, जितले अंडरप्रिविलेज्ड लोक आसा तेंच्या खातीर, let us all strive in our daily life and our professional life to contribute to such activities, and may it reach the purpose, the people intended it for. थोडक्यात बोला आणि मला मात्र उपाधी लावली की विस्तृत बोला. हे दोन्ही आपली
परीक्षा घेण्याचे विषय आहे ते मी घेणार नाही. तिसरी ख्याती प्राध्यापकांची अशी असते की एकदा बोलायला उभे राहिले की 45 मिनिटाशिवाय थांबत नाही. कोणी घंटा वाजवावी याची वाट न बघता दोनच मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न. जे आज बालिका यांचे काम हाती घेताना हे तसे पळत जाल्यार देवाबाजीच म्हटल्यार जाता. जी आमचे भगिनी बहिणी ज्यो अशे अनाथ म्हणजे न्ही तेका, पण ज्या पद्दतीन की ह्या वाटचालीक वयताना खुबश्यो तांकां अडचणी येता आनी त्या अडचणी खंय तरी आश्रम जे आसता आनी ते आश्रमाचें उद्घाटन जाल्या बद्दल हांव खरें ह्या संस्थेचे मनापूर्वक अभिनंदन करता. उद्घाटन समारंभाच्या वेळी उपस्थित असलेले सगळे मान्यवर कार्यक्रम पूर्णपणे पार पाडून मला ही बोलण्याची 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे मान्यवर, आपले गोवा राज्याचे आरोग्यमंत्री, तर म्हापशाचे आमदार जोशी डिसूजा, नगराध्यक्षा सौ शुभांगी वायगणकर आणि या मातृछाया विश्वस्त मंडळाचे धुरा सांभाळणारे अध्यक्ष जे सगळ्यांना परिचित आहे श्रीनिवास दैकसो, आणि या कार्यक्रमाला किंवा या संस्थेला अगदी मार्गदर्शन करणारे आपले दीक्षित सर आणि श्री केणी, की ज्यांच्याकडनं बरीचशी माहिती मातृछायाच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळालेली आहे. आणि आजच्या ह्या आश्रमाच्या ही जी संस्था आज आपण उद्घाटन सोहळा केलेला आहे त्याची धुरा सांभाळणारी जी अध्यक्ष आहे सरिता प्रभू, आणि त्यांच्याबरोबर इतर त्यांची जी टीम आहे ती मी सगळे पाहत असाल, महिला टीम अगदी वाखाणण्यासारखी आहे. खरंच टाळ्या मारून त्यांचं आधी स्वागत करायला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट आपण म्हणतो, कार्यक्रम आपण ठरवतो, लेखनाच्यावर आणि सगळे त्याच्यावरचे आखणी होते, पण वास्तविकता जेव्हा ती प्रत्यक्षात साकारली जाते, आज हे त्याचं उदाहरण आहे. आजच्या ह्या दिवशी गणेश मंदिर, गणेशपुरी, गणेश विद्या मंदिर, अंगारकी विनायकी आणि त्यातले त्या ह्या संस्थेचे जे सचिव म्हणून आहेत गजानन आपटे, हे सगळं मंडळ आणि सत्यविनायक पूजा करून देवाचे आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. खूप बरं वाटतं मला शेवटी संधी मिळाली बोलण्याची त्याबद्दल. कारण कुठलीही गोष्ट म्हणतो आपण प्रत्येक वेळी शिकतच असतो, कारण आजन्म आपण विद्यार्थीच असतो. आणि मला असं वाटतं अजूनही जसं सगळ्यांनी वरिष्ठ लोकांनी सांगितलेले आहेत, आज सगळेजण इथे वरिष्ठ मंडळी इथे प्रतिष्ठित मंडळी इथे उपस्थित आहे, त्यांच्यापुढे बोलणं म्हणजे लहान तोडी मोठा घास. पण मातृछायेचं जे नातं आहे त्याच्या निमित्तानं बोलणं फार भाग पडतं आणि मना काळजातून म्हणतो तसं काळजातून बोललं जातं. या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर माझे म्हापशातच गणेशपुरीतलेच नव्हे तर पूर्ण म्हापशा परिसरातले सगळे मान्यवर, निमंत्रित, आमंत्रण, त्याशिवाय सगळे आपले पत्रकार मंडळी इथे जी ह्या चांगल्या गोष्टीची कल्पना घरोघरी प्रत्येकापर्यंत पोहोचवतात, ते सगळी पत्रकार मंडळी. आणि विशेष उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे वॉर्ड नंबर 6, म्हणजे तसा पाहायला गेलं तर म्हापसा काउन्सिल ह्याच्यामध्ये एक रिप्रेझेंटेटिव्ह ह्या नात्याने डॉक्टर नुतन पिचोडकर तिला काम करायला हवं. पण तिच्या बरोबरीने आज वावरणारे इतर जे माझे कलिग म्हणा, मित्रमंडळी जे म्हापसा काउन्सिलमध्ये आहेत, आज ते प्रत्यक्ष इथे स्वतः हजर आहेत. विशेष उल्लेख करणार म्हणजे ॲडव्होकेट शशांक नार्वेकर, आशीर्वाद खोडसेकर, कमल डिसूजा, आनंद भाईकर आणि अशा कितीतरी माझे जे सवंगडी आहेत, जे जेव्हा मी त्यांना हा संकल्प सांगितला, मला असं वाटतं की जेव्हा त्याची संकल्पना झाली, जीवनविषया सरांनी मला सांगितलं असंच आपला एक प्रकल्प आहे, आपण प्रोजेक्ट घेतोय हातामध्ये आणि त्याच्यावर विचार विमर्श चालू आहे. चालेल, सारखं मी त्यांना विचारलं म्हणजे गुड कन्सेप्ट नूतन अँड व्हॉट एव्हर द थिंग रिक्वायर्ड
वी आर ऑलवेज देअर विथ यू. असं म्हटलं की पूर्वा येते, ऊब येते. आणि जेव्हा या भागामध्ये आपण काही कार्यक्रम करतो, अनुजा करपेसारख्या टीचर्स त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आपण मार्गदर्शन घेऊन पुढे जातो. बारीक आणि बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन अगदी थोड्या वेळात, अगदी कमी काळामध्ये याचं परिवर्तन करून आज जो आश्रमाची जी तुम्ही पाहणी केली आणि आज तुम्ही भेटणार आहोत, तर तुम्ही जाऊन पाहणार आहात. खरंच खूप कमी वेळामध्ये ही आपली झालेली आहे. सगळ्यांना हे सांगू इच्छिते की सुरुवात इतकी सुंदरपणे झाली आहे. पुढे तिची चाल ठेवणं तसेच गरजेचं आहे आणि ती होणारच, त्यात काही वादच नाही. ऋषी सरांनी सांगितलेलं आहे, तर सगळ्यांच्या एकवटीने एकजुटीनेच हे काम होणार आहे. आणि मार्गदर्शन तर सर श्रीनिवास सरांसारखं जर मार्गदर्शन आम्हाला सगळीकडे मिळत असेल तर मला वाटतं यात काही अवघड गोष्ट नाही. आणि प्रत्येकाची ही पॉझिटिव्ह म्हणतात तसं ना, एक विचारात्मक सकारात्मक विचारवृत्ती घेऊन एकत्रपणे येऊन हे काम करण्याची जी चिकाटी आहे, ते सगळे इथे आज ते जमलेले आहेत. त्याच्या सगळ्यांच्या वेगवेगळी मंडळी आहेत, प्रतिनिधित्व करणाऱ्या पूजा काजरकर आहेत. प्रत्येकाच्या सिनियर सिटीजनचा ग्रुप इथे आहे. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातून जे आलेले लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. प्रत्येकाची इथे त्यांचे विचार, त्यांचे मनोगत आम्ही घेणारच आहोत जाणून. काही त्यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा आम्ही प्रांजळ प्रयत्न आहे. आमच्यातर्फे काही छोटी मोठी जर काही गोष्ट आपण जर करू शकतो तर जरूर आम्ही त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एकजुटीने एकमेकांचे हात धरून पुढे जायचा जरूर प्रयत्न करू. आपण सगळे इथे आला, आपल्या वेळाची भेट आम्हाला दिल्याबद्दल बालिका कल्याण आश्रम तर्फे left because of their personal official work. Chairpersons, suppliers, contractors. I really cannot visualize how this day would have gone without your support.